तर मित्रांनो, आज आहे बुधवार 2 तारीख 2 जुलै. तर आपण आलो आहोत आता खराळवाडीमध्ये 137 रुपयाची बुकिंग घेऊन मोशीहून. तर पहिली बुकिंग आपण 12:30 वाजता घेतली आहे उबेरची. तर पाहू आता दुपारपासून आपण लोकल ट्रिपा खूप मारणार आहोत. बघू आज बिझनेस किती होतो ते आपला. तर 137 रुपयाची पहिली बुकिंग उबेरने आपली कंप्लीट केलेली आहे. ठीक आहे, आता बघू आपण खराळवाडीमध्ये आहोत, कुठली बुकिंग वाजते ते तुम्हाला सांगतो. तत्पूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा ना, फॉलो करा मराठी माणसाला सपोर्ट करा मित्रांनो, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण आलतो मेट्रो स्टेशनला पिंपरीच्या नेहरूनगरून एक खंडोमाळ चौकात रॅपिडो बुकिंग घेऊन घेतो 90 रुपयाची. त्याचं पेमेंट काय सर्व्हर डाऊन असल्यामुळे तर झालं नाही, तर त्याला म्हटलं थोड्या वेळाने कर. त्याने नंबर देऊन गेला मला. ठीक आहे म्हटलं, 90 रुपये नंतर करतो. तर तिथं लगेच आपल्याला 74 रुपयाची बुकिंग वाढली पिंपरी मेट्रो स्टेशनला. तर आता आपण पिंपरी मेट्रो स्टेशन पाशी पाहू आता इथं कुठली बुकिंग वाजते. उबेर आणि रॅपिडो फक्त आपण चालवत आहोत. ओलाचे आले तरी आपल्याला, तर रिचार्ज केलेला आहे ओलाला, तरी ओलाचं पण मारू. तर जास्त रॅपिडो आणि उबेर चालवता प्रयत्न करू. पाहू आता कुठली बुकिंग वाजते. तर मित्रांनो, आपण पिंपरी मेट्रो स्टेशनहून याला स्पॅन रोडला आलतो. 129 रुपयाची ओलाला बुकिंग घेऊन. तर आपण आज ओला, उबेर आणि रॅपिडो तिन्ही चालवणार लोकलमध्ये. पुण्यात जाणार नाहीत. लोकलमध्ये आपण किती बिझनेस होतोय. दुपारचे 12:30 वाजता आपण आलेलो आहोत. तर पाहू आता 2 वाजलेले आहेत. तर आपले एक ओलाला, एक 2 उबेरला आणि एक रॅपिडोला बुकिंग कंप्लीट झालेले आहे. तर रॅपिडोवाल्या मुलांनी आता आपले 90 रुपये जे राहिले होते त्यांनी पाठवलेले आहेत. तर ठीक आहे, पाहू आता स्पॅन रोडून आपल्याला कुठली बुकिंग वाजते. नमस्कार मित्रांनो, काल रात्री उशीर झाला, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ बनवला नाही. तर रात्री आपल्या गाडीला प्रॉब्लेम झाला. तर आपण पुण्यामध्ये एसबी रोडला होतो, तर गाडी झटके मारत होती. तर गाडी झटके मारल्यामुळे मी डायरेक्ट बाणे राऊंड रोडला आलो. तिथं तो गॅरेजवाला मालक नव्हता, मुलं होते. ते म्हटले आम्हाला हे झटके मारते, ते प्रॉब्लेम कळाना, बहुतेक वायर कुठतरी कट झाली असावी, म्हणून ते म्हणले आम्हाला काही कळत नाही. म्हणून मालकाला फोन लावला. मालक म्हणजे मला यायला संध्याकाळी आज उशीर होईल. म्हणून आपली गाडी एकतर बंद पडत होती, एक तर एसबी रोडला आपण ड्रॉप सोडला होता मॅडमला. स्पाईन रोडवरून एसबी रोडला नेतो 311 रुपयाची बुकिंग घेऊन. तर आपले 2-अडीच ते 3 तासात आपले चांगले 750 रुपयाच्या आसपास अर्निंग झालं. हे चांगलं अर्निंग केलं. आपण ठरवलं होतं की चांगलं अर्निंग लोकल मारायची. एसबी रोडच्या आधी म्हणलं ठीक आहे, एसबी रोडला आपण मॉल लगेच आपल्याला पिंपरी चिंचवड साईडची बुकिंग वाजते, म्हणून आपण ती बुकिंग घेतली. आणि पण तिथं गाडी गेल्यानंतर ते 7-8 वेळेस ते मॅडमला सोडताना 7 ते 8 वेळेस गाडी बंद पडली. तर ठीक आहे, त्यांना सोडलं मी कसं बसं त्यांना सोडलं आणि औंध पाणी रोडला आलो. तिथं नवीन एक गॅरेज झालेलं आहे, त्यांच्या गॅरेज तो मालक नव्हता. तर तिथून परत आपण एक मित्राला कॉल केला. तो म्हटला इकडं आपल्या तळवडे साईडला आहे, तळवडे साईडला एक गॅरेज आहे. तेव्हापासून आपण तिथं आलो. तर आपल्या गाडीचा प्रॉब्लेम बराच वेळ तो सॉल्व्ह करत होता, त्याला पण सॉल्व्ह होत नव्हता. एकदा आपण प्लग चेंज केला, एकदा वायर चेक केली त्याने, एकदा कॅप बदलली, पण गाडीचा जो झटके मारण्याचा प्रॉब्लेम नाही झाला सॉल्व्ह. परत मग त्यांनी एक हा पार्ट बदलला. ही कॉईल आहे, जे की डायरेक्ट गाडी सगळे वायरिंग आणि गाडी चार्जिंग पण, आणि हे डायरेक्ट प्लगला पण वायर जात आहे. डायरेक्ट प्लगचं वायर आहे, हे कॉईल आहे. तर कॉईलची आपण टाकली आणि गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तर ह्याची किंमत आहे 730 रुपये शोरूम मध्ये. तर हा 730 रुपयाला नाही, ते तर आपल्याला 700 रुपयाला लावला त्यांनी, आणि बसवण्याचे फक्त 100 रुपये घेतले. 2 ते 3 तास तो झटत होता गाडीला, आणि फक्त 100 रुपये घेतले. म्हणजे मस्त गॅरेज आहे. तुम्ही त्रिवेणी चौकापाशी आलात की तळवडे रोडला ते एक 100 मीटर 200 मीटर पुढे गेले गेले की लेफ्ट साईडला ते गॅरेज आहे. तर मी तिथे आलो आणि त्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. तर आणि पैसे पण जास्त घेतले नाही, 100 रुपये घेतले. तर कालचा बिझनेस करण्याचा जो हेतू होता, आपण कमी वेळेत किती बिझनेस फास्ट मध्ये लोकलवर किती होतो हे चेक करत होतो. पण आपला गाडीचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण चेक नाही केलं.